नमस्कार. सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वेध लागतात वाळवणाच्या पदार्थांचे. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली खपली गव्हाची कुरडई. खपली गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो आणि याची कुरडई चवीला अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घालवता आपण खपली गव्हाची कुरडई कशी बनवायची ते पाहूया. सगळ्यात अगोदर मी इथं खपली गहू घेतले आहे. हे गहू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे मी 5 किलो घेतले आहेत. धुवून स्वच्छ 3 दिवस आपल्याला भिजायला घालायचे आहेत. हे 4 ते 5 वेळा मी असं धुवून घेतलं आहे, कारण जुने गहू आहेत, त्यात थोडीशी धूळ जास्त आहे. स्वच्छ करून घेतलेत, पण पाण्याने सुद्धा धुवून स्वच्छ करून घेतले आहेत. 3 ते 4 पाण्याने मी धुवून घेतले आहेत. आपल्याला 3 दिवस हे भिजवायचे आहे, भिजत घालायचे आहे. दररोज गव्हाचं पाणी बदलायचं आहे. दररोज पाणी बदलायला विसरू नका. अशा पद्धतीने चोळून मी गहू धुवून घेतला आहे. दररोज गव्हाचं पाणी बदलायला विसरू नका, जेणेकरून गव्हाला आंबट वास येणार नाही. हे बघू शकता, अशा पद्धतीने आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे. खूप खराब पाणी निघलं. तर आता हे आपण डब्याला झाकण लावून अशा पद्धतीने झाकून ठेवलं होतं. 3 दिवसानंतर गहू छान फुगले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता हे आपण यामधलं पाणी काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया. गहूसुद्धा चाळणीत काढून हे घेतलं आहे, कारण गहू जास्तीचा जायला नको म्हणून चाळणीतच आपण हे सगळं पाणी काढून घेतलं आहे. अशाच पद्धतीने मी 3 दिवस अगोदर पाणी काढून धुवून घेतलं आहे गहू, आणि नंतर ताजं पाणी टाकून 3 दिवस भिजू घातला होता. तर हे आपला हा 4था दिवस आहे. 4थ्या दिवशीचं मी तुम्हाला दाखवते आहे. गहू छान टम्म फुगले आहेत, छान भिजले पण आहेत. ह्यातला चीक सहजपणे निघेल इतका छान गहू भिजला आहे. यात पाणी टाकून थोडंसं आपण हे गहू धुवून घेऊया, म्हणजे आंबट वास येणार नाही, कुरडईसुद्धा आंबट लागणार नाही. बघू शकता, अशा पद्धतीने सगळं पाणी मी काढून घेतलं आहे. दुसऱ्यांदा मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं आहे. 3 दिवसानंतरची ही कृती सांगते आहे तुम्हाला मी, 4थ्या दिवशीची. 3 दिवसानंतर आपले हे गहू छान फुगले आहेत. आता हे मिक्सरवर थोडे घालून आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने चीक काढता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर हे तेल मी मिक्सरच्या भांड्याला लावलं आहे, म्हणजे जेणेकरून आपला हा चीक मिक्सरच्या भांड्याला चिकटून राहू नये, त्यामुळे. आणि चाळणीला सुद्धा लावून घेतलं आहे. थोडंसं मी ब्रश फिरवून घेतलं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं. ही खूपच भारी टिप आहे. आणि ते कापड सुती ठेवलं आहे, ह्या कापडाला सुद्धा आपण थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे आपला चीक जेव्हा आपण गाळतो ना, तेव्हा चिकटू नये म्हणून ह्या पद्धतीने आपण तेल लावून घेतलं आहे. सगळ्याच भांड्यांना लावून घेतलं आहे, जे भांडी आपण वापरणार आहोत ते. तर हा थोडा आपण गहू घेऊन थोडा मिक्सरला बंद चालू करत आपण फिरवून घेऊया. आणि सगळं एका फिरवून अशा पद्धतीने आपण एका पाटीमध्ये काढून घ्यायचं, किंवा तुम्ही डायरेक्ट चाळून जरी घेतलं ना तरीही चालेल. अशा पद्धतीने होतं. तर थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला अजून एकदा फिरवून घ्यायचं. हेच आपण डायरेक्ट चाळणीत टाकलं ना तर हे नीट व्यवस्थित गाळलं जात नाही, म्हणून अशाच पद्धतीने आपण सगळा गहू मिक्सरमध्ये बंद चालू करून फिरवून घ्यायचा. आणि डायरेक्ट चाळणीत चाळला जात नाही चीक. अशा पद्धतीने पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यावा लागतो, अशा पद्धतीने. त्यामुळे असं न करता, असा जास्त वेळ जातो, असं न करता मी काय केलं, एका मिक्सरच्या भांड्यात गहू टाकून फिरवून घेतले आणि एका भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं. अशा पद्धतीने छान असा चीक निघतो, पण वेळ लागतो अशा पद्धतीने. तर आपण अशी पद्धत न वापरता आता आपण वापरूया, एका भांड्यात सगळं गहू आपण भरडून घेऊया, बंद चालू करत, आणि ते नंतर आपण चुरून घेऊया. अशा पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता. ही पद्धत पण व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने. पण ह्या पद्धतीने आपण एका मोठ्या भांड्यामध्ये बंद चालू करत मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असा गहू आपण भरडून घेतलेला आहे.
पाहू शकता ह्या पद्धतीने टाकून घ्यायचा सगळा. बंद चालू करत आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हा गहू छान असा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप वेळ लागतो आणि किचकट गोष्ट आहे ही. तर अशा पद्धतीने जरी नाही निघाला पिळून तरी पाणी ओतून तुम्ही यामध्ये गहू सगळा हे आपला चुरून घ्यायचा, म्हणजे चिक एकदम निघला जातो. ह्या पद्धतीने पाहू शकता सगळा मी आता गहू फिरवून घेतला आहे आणि चाळणीमध्ये गाळून आपण डायरेक्ट आता सुती कापड लावलं आहे ह्याला डब्याला आणि त्यात हा चिक डबल गाळला जातो आणि नंतर सुती कपड्यामध्ये सुद्धा आपण गाळून घेणार आहोत. ह्या पद्धतीने पाहू शकता कुरडईचा चिक काढायला खूप वेळ लागतो आणि थोडंसं अवघड वाटतं, पण बाकी गोष्टी एवढ्या किचकट नाहीत. अशा पद्धतीने चिक कपड्यासुद्धा आपण काढून घेतला आहे. पाहू शकता अशा पद्धतीने काढून घेतला आहे. सगळा चिक आपला तयार आहे. तयार चिक आपला अजून एकदा आपण गाळून घेऊया, म्हणजे लालसरपणा चिकामध्ये उतरणार नाही आणि आपली कुरडई छान पांढरी शुभ्र होईल. यामुळे आपण डबल चिक गाळून घेत आहोत. अशा पद्धतीने थोडा करून चिक गाळून घ्यायचा, म्हणजे लालसर जो आहे थोडा गव्हाचा लालसर भाग तो वरतीच राहतो. ह्या पद्धतीने दोघी आम्ही ह्या चिकासाठी 1 ते 2 तास लागलं, पण दोघीजणी आम्ही आबदलो आहोत चिकासाठी, कारण कोणीतरी संगतीला घ्या म्हणजे चिक काढायला सोपं जातं. अशा पद्धतीने आपण ज्या डब्यात ठेवणार आहे चिक रात्रभर स्थिर होण्यासाठी त्याच डब्यात गाळून घेत आहे. ह्या पद्धतीने म्हणजे वरती थोडासा लालसर जो कचरा आहे गव्हाचा, म्हणजे गव्हाची साल असते ती येते. पाहू शकता ह्या पद्धतीने सगळा चिक आपण गाळून घेतला आहे. आता हा डब्यातला चिक पाहू शकता, हा चिक आपल्याला रात्रभर स्थिर होण्यासाठी ठेवायचा आहे, म्हणजे वरती पाणी राहतं आणि खाली बुडाला घट्ट असा चिक राहतो. तर पाहू शकता अशा पद्धतीने चिक राहतो आपला. सगळा आपण आता रात्रभर स्थिर होण्याच्या अगोदर ठेवायच्या अगोदर तुरटीचा खडा मी फिरवला आहे. थोडासा 1 ते 2 एडे घालून असं फिरवलं आहे, म्हणजे आपली कुरडई पांढरी शुभ्र होते. तर दुसऱ्या दिवशीचं हे पाहूया आपण. दुसऱ्या दिवशी डब्यातलं पाणी पाहू शकता तुम्ही किती थोडंसं लालसर झालं आहे, पाहू शकता आणि खाली घट्ट चिक आहे. तर पाहू शकता तुम्ही एकदम लाल पाणी आहे, ते सगळं काढून टाकूया आपण. दुसऱ्या दिवशीची ही कृती आहे आपण चिक स्थिर करायला ठेवल्यानंतर. तर आता चूल मी पेटवली आहे. आईसोबत आहे बनवायला. आईसोबत असल्यामुळं कुरडई बिघडण्याची अजिबात भीती नव्हती. तर चिक सगळा पातेल्यामध्ये मोजून घेतला आहे आपण. जेवढं पातेलं होईल चिक तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बुडाला राहिलेला सगळा चिक आपण फोडून घेऊया. ह्या पद्धतीने खूप घट्ट असा बसतो, पॅक असा झाला आहे बुडाला डब्याच्या, तो सगळा काढून घेऊया आणि जेवढा आपला चिक आहे तेवढाच मोजून आपण तेवढंच पाणी उकळायला ठेवायचं आहे. ह्या पद्धतीने सगळा चिक फोडून घेतला आहे आणि सगळा पातेल्यात आपण टाकून घेतला आहे. ह्या पद्धतीने पाहू शकता चिक खूप घट्ट होता आणि अशा पद्धतीने फोडून घेतला आहे. पातेल्यात आता आपण मोजून घेत आहोत. वरचं सगळं पाणी काढलं आहे आपण. तर हे पातेलं पाहू शकता, थोडंसं तेल टाकलं आहे बुडाला. आता ही चूल पेटवली आहे. चुलीवर छान असा चिक शिजला जातो गव्हाचा आणि 5 किलो चिक आहे, त्यामुळं 5 किलो गव्हाचा चिक आहे त्यामुळं चुलीवरच शिजवलं आहे. तर हे पातेलं पाहू शकता, जेवढा चिक घेतला आहे तेवढंच पाणी टाकून घेतलं आहे आणि आता ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. मीठ टाकलं आहे चवीनुसार. मोठं मीठ टाकलं आहे, तुम्ही लहान मीठ टाकलं तरी बारीक मीठ टाकलं तरी चालेल. दणदणीत उकळी काढून घ्यायची. त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं आहे. जाड बुडाचं पातेलं घेतलं आहे आणि पाहू शकता आता आपण पाहूया पाण्याला उकळी आली आहे का, आणि थोडंसं
पाणी त्यातलं काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला लागलं ना पाणी नंतर तर आपण ओतू शकतो. पण अगोदर जर आपण जास्त पाणी ठेवलं ना तर आपला चिक पातळ होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे यामध्ये. उकळी आली की आता पाहू शकता पाणी काढून घेतलं आहे ह्या पातेल्यामध्ये. म्हणजे आपल्याला जर घट्ट चिक वाटत असेल तर आपण पाणी टाकून अजून एकदा यूज करू शकतो. तर ह्यातलं पाणी काढून घेतलं आहे आपण. जर चिक पातळ तुम्ही काढला आहे थोडा पाण्यासहित तर थोडंसं पाणी कमीच वापरा, म्हणजे घट्ट चिक होईल आणि कुरडई आपली छान येईल. ह्या पद्धतीने पाण्याला खूप छान उकळी आली आहे. चुलीवर बनवतो आहोत आपण. पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. चुलीला छान असा जाळ लावता येतो. गॅसला कसं लिमिटेड असतं. दणदणीत अशी आपली उकळी आली आहे पाण्याला, पाहू शकता. तर यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगोदरच मी मोठं मीठ टाकून घेतलं आहे. आई आणि मी असं आम्ही दोघी तिघी कुरवड्या बनवण्यासाठी आबदलो आहोत. चिक काढताना सुद्धा आणि चिक शिजवताना आणि कुरडया टाकताना. तर पाहू शकता गरम पाणी एक्स्ट्राचं आपण ठेवलं होतं ते काढून घेतलं आहे. नंतर छान अशी उकळी आली आहे, पाहू शकता तुम्ही. खूप छान उकळी आली आहे दणदणीत अशी. तर आपण आता हळूहळू यामध्ये चिक जो आपण घेतला आहे मोजून तो हळूहळू सोडूया. दोघी लागतो. एक जण चिक हळूहळू ओतायचा आणि एक जणाने चिक हाटून घ्यायचा हळूहळू, म्हणजे गाठी होत नाहीत. तर ह्या पद्धतीने पाहू शकता आपण. जसं जसं आपण फिरवल तसं हे चिक घट्ट होऊन जातं. आई फिरवत आहे, मी चिक ओतून घेत आहे. तर पाहू शकता आईचा अनुभव आहे, कुरडई अजिबात तुटत नाही किंवा फेल जात नाही. चिक व्यवस्थित शिजला की नाही हे ओळखण्यासाठी एक खास ट्रिक मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. अशा पद्धतीने चिकाच्या गाठी न होता हाटून घ्यायचा, फिरवून घ्यायचा, सतत फिरवून घ्यायचा. खूप मेहनतीचं काम आहे हे. तर एक जणाने पातेलं धरायचं, एक जणाने फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीने आम्ही फिरवून घेत आहोत. अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं म्हणजे चिकाच्या अजिबात गाठी होत नाहीत. खूप वेळ असं करायचं. चिकाच्या जोपर्यंत गाठी होत नाहीत, चिक जोपर्यंत निम्मा शिजला जात नाही तोपर्यंत आपण हाटून घ्यायचं आहे, म्हणजे चिकाच्या अजिबात गाठी होत नाहीत. जरी गाठी झाल्या तरीसुद्धा आपण मोडून घेऊ शकतो ह्या पद्धतीने. पण गाठी जर झाल्या तर मोडायला खूप अवघड असतं आणि खूप कष्टाचं काम होतं. म्हणून गाठी न होण्यासाठी एक जणाने चिक टाकून घ्यायचा आणि एक जणाने हाटायचा अगोदरच. अशा पद्धतीने चिका आपला छान असा शिजला आहे. पण आपल्याला यावर थोडासा पाण्याचा हबका मारून हात लावून पाण्याचा आणि सगळा चिक एकत्र करून त्याच्यावर अजून एकदा चांगली दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा अशी ही प्रोसेस करायची, म्हणजे चिक चांगला शिजला जातो. पाण्याचा हात लावून चिक हा चांगला थापून घेतला आहे. वरून छान असं झाकण लावून घेतलं आहे. 15 ते 20 मिनिट अजिबात उघडायचं नाही. आणि नंतर अशा पद्धतीने उघडून थोडंसं जड असं पातेलं ठेवलं आहे त्यावर आणि हे उघडून अजून एकदा आपल्याला चिक हाटून घ्यायचं आहे. असं 1 ते 2 वेळा, 2 ते 3 वेळा असं केलं. त्यामुळे आपल्या कुरडया ह्या खपली गव्हाच्या खूप छान झाल्या, अजिबात तुटत नाहीत आणि भरभर अशा फुगल्या जातात तेलात. खूप बघू शकता तुम्ही चिक हाटणं किती अवघड आहे. खूप अवघड आहे. आम्ही तिघींनी हाटला हा चिक बारी-बारीने. एकदा आईने हाटला, नंतर मी, नंतर माझ्या भाऊजाईने सुद्धा हाटला. आणि अशाच पद्धतीने पहिल्यांदा कसं केलं आपण, पाण्याचा हात लावून सगळं चिक एकत्र करून त्याच्यावर झाकण ठेवून दणदणीत अशी 10 ते 15 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. जसा चिक शिजल तशी आपली कुरडई छान अशी होते, अजिबात तुटली जात नाही. आणि चिक कसा शिजवायचा ते तुम्ही पाहू शकता. चिक व्यवस्थित शिजला का नाही ते ओळखण्यासाठी आपण पुढे जाऊन एक खास ट्रिक सांगणार आहे मी. तर व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर अशा पद्धतीने हे दुसरी वेळ आहे. छान असा अजून एकदा हाटत आहे मी चिक. तर चिक छान असा हाटून घ्यायचा. पाहू शकता ह्या पद्धतीने चिक हाटून घेतला, अजून एकदा झाकून ठेवला. नंतर आम्ही तीच प्रोसेस 2 ते 3 वेळा केली आणि शेवटी
चिक अशा पद्धतीने शिजला आहे. पाहू शकता शेवग्यामध्ये आपण भरून घेत आहोत. चिक घट्ट झाला आहे आणि उलटण्याने घ्यायचा चिक आणि वरून असा पडतोय का, त्याला जीभ येते का हे पाहायचं. तर हा व्हिडिओ मिस झाला, यामध्ये क्लिप मिस झाली. तर ह्या पद्धतीने आता शेवग्यात भरून आम्ही कुरडया टाकत आहोत. चिक शिजला का नाही ते खूप ओळखण्याची ट्रिक खूप सोपी आहे. आपण जे उलटणं असतं किंवा ज्याने आपण चिक हटतो चाटू, त्याच्याने चिक घ्यायचा आणि वरून कसा पडतो ते पाहायचं. त्याला जीभ आल्यासारखी येते, मग तो चिक आपला शिजला आहे असा ओळखायचा. अशा पद्धतीने कुरडया आम्ही टाकून घेतल्या दोघीने. आईने भरून दिलं आणि मी आणि माझ्या बहिणीने टाकून घेतल्या कुरडया. ह्या पद्धतीने दुपारी नंतर आपण ह्या कुरडया पलटून घेत आहोत. 3 ते 4 तासानंतर ह्या कुरडया पलटायला छान आल्या. पलटून सुद्धा घेतल्या आम्ही सगळ्या ह्या. आणि नंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आम्ही ह्या कुरडया छान अशा वाळत घातल्या होत्या. ह्या पद्धतीने पलटून घेतल्या आहेत. पाहू शकता कुरडया बनवायचे खूप अवघड काम आहे. तांदळाच्या पापड्या खूप बऱ्या पटकन होतात, पण हे प्रोसेस पण जास्त दिवस लागते. पण खपली गव्हाची कुरवडी 1 नंबर होते, चवीला सुद्धा अप्रतिम लागते. तर आपली कुरवडी 2 दिवस मी वाळत घेतली. वाळत घालून झाली आहे. एका ताटामध्ये मोठ्या काढून घेतल्या आहेत कुरडया. पाहू शकता छान अशा आपल्या कुरडया तयार आहेत. तर ही कुरडयाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. कुरडई छान अशी वाळून झाली आहे. तर तेल गरम करायला ठेवलं आहे. मध्यम आचेवर आपण ही कुरडई तळून पाहतो आहोत. खूप छान टम्म अशी फुलते आणि जास्त येडे घातले नाहीत, त्यामुळं आपली अशी कुरवडी झाली आहे. खूप छान चवीला अप्रतिम लागते. पाहू शकता कुरडया अजिबात तुटल्या नाहीत वगैरे. खूप छान ही रेसिपी तयार झाली आहे कुरडयाची. सणासुदीला आपल्याला कुरवड्या लागतातच, म्हणून नक्की बनवा. रेसिपी कशी वाटली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.